चाकणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे। मनीषा गोरे यांना दोन्ही शिवसेनेनी पाठिंबा दिलाय। मनीषा गोरे अर्ज भरायला जाताना ठाकरे सेनेचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे सेनेचे शरद सोनवणे उपस्थित होते। दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय, असं मत दोन्ही पक्षांनी व्यक्त केलं आहे। राज्यात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे औद्योगिक वसाहत असणाऱ्या चाकण नगर परिषद भागामध्ये एक वेगळं समीकरण पुढे येताना एकंदरीत दिसतंय। आणि हे जे संपूर्ण जे समीकरण आहे त्यामध्ये दोन्ही शिवसेना एका उमेदवारासाठी एकत्र येतात आणि तो जो उमेदवार आहे तो शिंदेंच्या शिवसेना कडनं लढताना एकंदरीत पाहायला मिळतो। काय नक्की हे समीकरण आहे? खेड तालुक्याचे विकास पुरुष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या निधनानंतर ही आमदारकीच्या नंतर आता ही पहिलीच इलेक्शन आहे चाकण नगर परिषद। कारण आता आपल्याला माहिती गेले 5 वर्ष प्रशासक होतं आणि प्रशासकानंतर पहिल्यांदा आता या ठिकाणी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या मिसेससाठी महिला आरक्षण निघाल्यामुळं त्या मिसेसनी त्यांच्या घरच्यांनी किंवा सगळ्या तालुक्यांनी ठरवलं का सुरेशभाऊ गोरे यांच्या मिसेसला नगराध्यक्ष म्हणून जाहीर करायचं। ते जाहीर केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आव्हान केलं त्यांना बिनविरोध म्हणून सगळ्यांनी पाठिंबा द्यावा। त्यातच कुठेतरी हे करून आताचे आमदार खेडचे बाबाजी काळे यांनी सुद्धा स्वीकारलं। त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पक्षाचा उबाटा पक्षाचा उमेदवार देणार नाही। आणि त्यानंतर शरद पवार गटाचे सुद्धा शहर प्रमुख अशोक शेठ जाधव या शहर प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही पवार साहेब गटाचा उमेदवार देणार नाही। आणि आता याच्याही पुढचं आव्हान आता मागच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब चाकण या ठिकाणी आले होते, त्यांनी सुद्धा म्हणलं होतं मनीषा गोरे यांना सगळ्या चाकण शहरामध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन बिनविरोध म्हणून त्यांना निवडून द्यावं। कारण चाकणचा विकास करायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी मनीषा गोरे या उच्च शिक्षित आहेत, त्यांना कुठेतरी या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी देऊन आपल्या शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत। खेडमध्ये आमचं स्वतंत्र धनुष्यबाणावरती पॅनल आहे, आळंदीमध्ये सुद्धा आमचा पॅनल आहे, तिथं आमची कोणावर युती नाही। खेडमध्ये सुद्धा आमची कोणावर युती नाही, कारण आम्ही धनुष्यबाणाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत। चाकणमध्ये सुद्धा आमचे खालचे सुद्धा उमेदवार धनुष्यबाणावरती लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आम्ही कुठलाही युती नाही, फक्त ज्या ठिकाणी समोरच्याला माहिती आहे आपले उमेदवार जाहीर होणार नाहीत किंवा त्यांना काही ठिकाणी उमेदवारच भेटलेले नाही आहेत, या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार देऊन नगराध्यक्ष असेल सगळे खालचे नगरसेवक असतील म्हणजे धनुष्यबाणावर लढायला तयार आहेत। आमचे सगळ्यांना एबी फॉर्म आम्ही पण दिलेले आहेत। शारजरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे।